सहकार्य व्हावं त्यांना। पण आत्ताच्या घटकेला मी एवढंच सांगू शकते, जर अँटी करप्शन ब्युरोनी योग्य ती कारवाई केली तर याच्यातनं धनंजय मुंडे वाचत नाहीत। आता त्यांना शासकीय मेहरबानी झाली तर प्रशासनाची मेहरबानी झाली तर मला माहित नाही, पण आज जी मी माहिती दिली आहे ती ओपन अँड शट आहे, त्याच्यात काहीच डाऊट नाही। आज रामकुंडावर आल्यानंतर धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले, पण त्यांनी जीपीट असं ऍक्शन करून जे ते मी बोलणार नाही आणि त्यांनी मी जीपीट केलेलं आहे असं एकंदरीत ऍक्शन केलं। आरोपांवर प्रश्न विचारला असता त्यांनी तशा प्रकारे नाही त्यांनी आता झिप बाय माउथ असं जर काही केलं असेल, झिपिट वगैरे म्हणाले असतील तर त्याच्यावर मी काय बोलणार। कारण तुम्हाला आठवत असेल, ज्या दिवशी मी कृषी घोटाळा पूर्ण एक्सपोज केलेला त्याच्यानंतर माझ्या नंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मांडलं होतं। मला वाटेल ती त्यांनी टोपण नावं देखील दिली होती। तर आज ती वेळ आलेली आहे की खरं काय आहे ते आता शासनाकडे या पेपरद्वारे नक्कीच पोहोचलेलं असेल। आता त्यांना याच्यात हे द्यायला, प्रत्येक गोष्टीत त्यांना पुरावे द्यायला नक्कीच यायला लागणार आहे। पण आता पुढे पहिली स्टेप काय आहे की अँटी करप्शन ब्युरोनी परवानगी मागायची असते। तर आता माझे जे पेपर्स आहेत ते त्यांनी घेतले। आता माझं स्टेटमेंट झाल्यानंतर दोन्ही गोष्टी लावून त्यांना सरकारकडे परवानगी मागायची असते की यांच्यावर कारवाई करायची की नाही। तिथे जर त्यांना परवानगी मिळाली तर पुढची चौकशी होणार आहे, नाहीतर आता त्यांना जर वर्ण आराम मिळाला तर काय होईल मला माहित नाही। पण ताई सुपेकर यांनी सुद्धा म्हटलेलं की जे दसांनी आरोप केले त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये, याकडे तुम्ही कसं पाहता? आता प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली, धनंजय मुंडे देखील म्हणाले होते की आरोपात तथ्य नाही। ते 4 मार्चला म्हणाले होते की ते माझ्या विरुद्ध डिफेमेशनची कारवाई करणार आहेत। आज तगायत मला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आली। सुपेकर सुद्धा म्हणाले, त्यांच्या विरुद्ध जेव्हा मी बोलले, एक पेपर दिले त्यानंतर सुद्धा ते पण म्हणाले की मी डिफेमेशनची नोटीस पाठवीन। आजपर्यंत मला काही आलेली नाही आहेत। आज सुरेश धसांनी त्यांच्यावर जे आरोप केलेत हे आरोप एक्झॅक्टली याच शब्दात मला देखील कळवण्यात आले होते की आत्ता जी कराडची सरबराई जी होतीये जेलमध्ये, ती सरबराई त्यांना सुपेकरच करून देत आहेत आणि त्यांच्याच मेहरबानीने बीडच्या कारागृहात आरामात जे राहत आहेत ही सगळी माहिती मला पण मिळाली होती। आणि जी आज धसांनी मांडली आहे की पोलीस यंत्रणेकडनं म्हणजे कारागृहाकडनं तिथल्या गुन्हेगारांकडनं 300 कोटीची त्यांनी मागणी केली आहे असं त्यांनी काही विधान केलं असं मला तुमच्याच माध्यमातून कळतंय। तर बघू आता पुढे ज्या ज्या गोष्टी आहेत, मी जेव्हा बोलते तेव्हा मी सबस्टॅन्शिएट करते, दसांनी बोललेलं त्यांनी सबस्टॅन्शिएट करावं। ताई, ज्या पद्धतीने ते ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा मांडलेला आढळून आलंय का ऑफिस ऑफ प्रॉफिट नेमकं झालंय या ठिकाणी? मी जे दिलंय ते बॅलन्स शीट सकट दिलेलं आहे आणि या 3 कंपन्याचं दिलंय, त्याच्यापैकी 2 कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होतं। हा एक भाग झाला, पण कृषी घोटाळा मंत्री असताना इतका मोठा जो केला, ज्याच्यात पहिल्या टप्प्यात 341 कोटीपैकी 161 कोटी 162 कोटी खाल्ले गेलेत आणि त्याचा ऑनलाईन किमतीप्रमाणे मी जर काढलंय तर त्याचं जर 4 बॉटल मी घेतल्या आणि मला 92 रुपयाला पडल्या आणि जर सरकारने 19,68,000 जर 220 रुपयांनी घेतल्यात तर हा स्कॅम नाही, त्याला दुसरं काय म्हणायचं।